कोणावर विश्वास ठेवावा? आदिनाथ म्हणतोय सुलेखाने अभिमानला खून करताना पाहिलंय, तर दुसऱ्या बाजूला विक्रांतने प्रियाला सांगितलं होतं की अभिमान निर्दोष आहे. कोणावर विश्वास ठेवावा? कानांवर की डोळ्यांवर? सुलेखाच्या डोळ्यांपेक्षा मी माझ्या कानांवर विश्वास ठेवेन. मग जर विक्रांत निर्दोष असेल तर तो नाहीसा का झालाय? विक्रांतला चांगला मित्र मानला, पण याच विक्रांतने यशवंतरावांसाठी मधूचा 4 चौघात अपमान केला होता. तोच विक्रांत त्याच यशवंतरावांच्या अभिमानला वाचवायला खोटं तर बोलत नसेल. पण आदिनाथ जर म्हणतोय आणि त्याचा सुलेखावर विश्वास असेल तर मी त्याला खोटं कसं ठरवू? विक्रांतच्या मैत्रीबद्दल शंका नाही, पण जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर संशय सुलेखावर येतो, आणि असं झालं तर आदिनाथावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. श्रीराम श्रीराम. सत्य आणि असत्याचा शहानिशा लवकरात लवकर करायला हवा. मला वाटतंय यावर उपाय एकच. विक्रांत किंवा सुलेखा यांची भेट घ्यायची. मला वाटतंय यावर उपाय एकच. विक्रांत किंवा सुलेखा. गंडांतर वगैरे सगळं घडून गेलं आणि मला काही समजलंच नाही. काल कुसुमात्यांचा फोन आला होता तेव्हा सगळं कळलं. आता ठीक आहे ना सगळं? आणि हे बघ प्रिया, आजोबा म्हणतायत ते बरोबरच आहे. माझं म्हणणं आहे अजून काही दिवस तू घराच्या बाहेर पडूच नकोस. आईला थोडा ताप आलाय, झोपली. उठल्यावर फोन करायला सांगते. तू काळजी घे. कुणाचा फोन होता ग? प्रियाचा होता. काल कुसुमात्यांचा फोन येऊन गेल्याचं मी तुला मुद्दामच सांगितलं नाही. प्रियावर गंडांतर आलं होतं. तिच्यावर कोणीतरी हल्ला करायचा प्रयत्न केला. बापरे, काय सांगतेस काय? मग कळलं का कोणी हल्ला केला ते? आजोबा म्हणाले ती वाड्यावर होती म्हणून वाचली आणि गंडांतर टळलं. मला प्रियाला भेटायचंय. थांब, मी फोन लावून देते. नाही, फोन नको. मला तिला प्रत्यक्ष भेटायचंय. हे बघ आई, आजोबांनी तिला बाहेर पडू नकोस म्हणून सांगितलंय.
तुला फोन लावून देते. नाही नको, फोन नको. मी तिला भेटेन नंतर, ती येईल तेव्हा. आई त्या फोनचा इतका धसका का घेतलायस तू? हे मनाचे खेळ थांबव, नाही तर भास वाढत जाते. मग ते भास नव्हता तो. बरं बाई, तुला नाही ना करायचा फोन. ठीक आहे, ताप बघू. आहे अजून. हे बघ, मी औषधं घेऊन येते, तू झोप. आदिनाथा, तुझ्या मनातला गोंधळ अजून संपलेला दिसत नाहीये. कसा संपेल असो ना, मनातले प्रश्न वाढतच चालले. प्रश्न पडले की शोध सुरू होतो आणि शोध सुरू झाला की उत्तर मिळतात. गेल्या 2 दिवसात मी काय विचार केला आहे तो ऐक. सुलेखा आणि विक्रांत या दोघांची विधानं 2 टोकांची आहेत. याचाच अर्थ एक कोणीतरी खोटं बोलतंय आणि एक कोणीतरी खरं बोलतंय. आणि म्हणूनच मला दोघांनाही भेटावं लागेल. सुलेखा एक वेळ भेटेल आजोबा, पण विक्रांतचं काय? विक्रांतचा पत्ता लागेपर्यंत मी सुलेखाला भेटतो, तिच्याशी बोलतो. तिला कसं भेटायचं, कुठे भेटायचं हे तू ठरवायचंस. पण एक मात्र नक्की, या प्रकरणात जो कोणी खोटा ठरेल त्याचा संबंध बाळच्या खुनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्की आहे. हॅलो, यशवंतराव सरंजामे बोलतोय. बोला. काय आम्ही काय बोलणार? हात जोडून विनंती करायची होती आणि त्यासाठी आपलं दर्शन घडलं असतं ना तर फार पुण्यवान समजलं असतो मी स्वतःला. कशाला? ते बघ, दुखत्या नसेवर पाय ठेवला ना तर हत्ती सुद्धा कोसळतो. इथे वार झालेत. आदिनाथ शास्त्री, माझं जगणं अशक्य झालंय. माझ्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे म्हणून फोनवर भेट मागतोय. कळलं? एक भेट हवी मला तुझी, फक्त एक भेट. कुठे, कधी, कशी तू ठरव. मला विचार करावा लागेल. काय? ठीक आहे, तुझ्या घरी येऊन भेटतो तुला. कधी येऊ सांग? आता येऊ? नाही, नको. यशवंतराव सरंजामेची पावलं आमच्या घराला न लागलेलीच बरी.
मीच येतो. माझी एक अट आहे, भेट आपल्या दोघांचीच व्हायला हवी आणि कुठे आणि कधी ते मी सांगेन. ठीक आहे, भेट टाळू नकोस. ठेवतो. अरे आदि, काय आलं बाबा? तुझ्याशी जरा बोलायचंय. बोला ना. काय झाले? म्हणजे मी ज्या अर्थी तुला हा प्रश्न विचारला त्या अर्थी मी तुला 2 दिवस ऑब्झर्व करतोय आणि मग हा प्रश्न विचारतोय. काय झालंय? काय नाही. शक्यच नाही रे आधी. आम्ही काही तुला आज ओळखत नाही. आजचा आधी आणि कालचा आधी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. काय झालं सांग. तुम्ही माझा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी माझी समजूत काढलीत. मी जे काम हातात घेतलंय त्यात जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मला कॉन्फिडन्स येणार नाही, हे तुम्हालाही माहिती. मान्य मला. मग काय करायचं आपण सांग. जे काही करायचं ते आपण सगळ्यांनी मिळून करायचंय. कारण तुला कॉन्फिडन्स हवाय, आम्हाला आमचा आधी हवाय. बाबा, एक संधी चालून आली. कसली? मला यशवंतराव सरंजामेचा फोन आला होता. कशासाठी? त्याला भेटायचं आहे मला. आधी ही संधी नाहीये, ही चाल आहे. नाही बाबा, मला नाही वाटत आहे असं. पण मला वाटतंय कारण मी हे भोगलं एकदा. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी असू शकते. आधी सरंजामे हा सरडा आहे रे. सारखे रंग बदलतो आणि म्हणून लोक त्याला फसतात. ते काय नाही. तू आत्ताच्या आता त्याला फोन कर आणि त्याला सांग की मला भेटायला यायला जमणार नाही. तुला कठीण वाटत असेल तर मला सांग, मी फोन करतो. आणि त्याला भेटायला का जायचं? त्याची इच्छा आहे म्हणून. काहीही आवश्यकता नाही त्याला भेटायला द्यायची. बाबा, असं काय करताय? मला फक्त एक क्लू हवाय. बाळ काकाच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी मला कुठलाही पर्याय सोडायचा नाही आणि मला असं वाटतं की तो क्लू स्वतः सरंजामेच देईल मला. आता याच्यावरती मी काय बोलू शकतो आधी? बाबा, आपल्या घरातल्या माणसांची मनं कशाने बनली आहेत हेच मला कळत नाही. श्रीराम श्रीराम. काय झालंय मधू? काय झालंय काय? त्या सरंजामेचा फोन आला होता. त्यांनी आधीला भेटायला बोलवले आणि आपले पंत उठले, निघाले. भेटीगाठीच्या अटी ठरवून निघाले. तू आदिनाथची बाजू ऐकून घेतलीयस का? ऐकून घेतलीस का म्हणजे? तुम्हीही त्याचीच बाजू घेताय? म्हणून तर मी म्हणतोय की आपल्या घरातल्या माणसांची मनं कशाने बनली आहेत. ती प्रिया तिकडे विक्रांतशी मैत्री करते. आधी हा सरंजामेचा फोन आला की निघा. अरे त्यांना त्यांचं जीवन जगू द्या ना, आपण आपलं जगू. मधू, तुला अशी भीती वाटतेय का सरंजामे आदिनाथला इजा पोचवेल, पुन्हा त्याचं अपहरण करेल? यातलं तो काहीही करणार नाही, खात्री आहे माझी. तो एक्झॅक्टली याच्या उलट वागेल.
त्या सरंजामीची मेंटॅलिटी मी कोळून प्यालोय बाबा. तो आपल्या बोलण्यावरती आधी विश्वास ठेवायला लावेल आणि आधी ठेवेल. मधु, आदिनाथच्या या भेटीतून कदाचित आणखीन काही गोष्टी निष्पन्न होऊ शकतील, काही कोडी उलगडू शकतील. अभिमानच्या कोर्ट केसच्या दरम्यान आदिनाथनं एकाच बाजूनं विचार केला होता. आता या भेटीनंतर कदाचित आदिनाथला आणखीन एखादी बाजू कळेल आणि पुन्हा केस उभी राहिली तर आपली बाजू भक्कम होईल. या सगळ्या भाबड्या अशा आहेत बाबा. अरे पण आदिनाथला ठाऊक नाहीये का तो सरंजामे कसा आहे ते? तर म्हणून तर मी म्हणतोय ना की हे सगळं काय चाललंय, त्याच्या प्लॅनला आपण सरळ बळी का जातोय. मधु, शांत हो. आदिनाथची मनस्थिती समजून घे रे. या भेटी मागे त्याच्याही काही कल्पना असतील. तू जर विरोध केलास तर तो पुढे कसा जाईल. सध्या त्याला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. अभिमानपर्यंत पोचण्याची सरंजामे ही एक शिडी आहे. सगळे तर्क अंदाज तेव्हाच बांधता येतील जेव्हा अभिमानच्या सगळ्यात जवळची व्यक्ती संपर्कात येईल, जी आली आहे. मी तर असं म्हणेन की आदिनाथनं आता एकच तंत्र वापरायला हवं, जशास तसे. आदिनाथ शास्त्री आदिनाथ शास्त्री, तुम्ही उभे का? बसा की. नाही, मी ठीक आहे. मला वाटतं आपण सरळ मुद्द्याचं बोलूया. अभिमान सरंजामे माझा मुलगा, ज्याच्यावर आरोप आहे की आरोप नाही, त्याने खून केलाय. नाही केलाय. पुरावा आहेत तुझ्याकडे? हो आहे. बाळकाकाचा खून झाला तेव्हा तिथे बाळकाका आणि अभिमान सरंजामे हे दोघच होते. तुमच्याकडे आहेत काही पुरावे तो निर्दोष असल्याचे? आहेत. आहेत. मला एक सांगा आदिनाथ शास्त्री, खून केल्यानंतर खुनी तिथे बसून राहील की पळून जाईल? धक्का कोणाला बसेल, खून करणाऱ्याला की खून पाहणाऱ्याला? अभिमान सरंजामे त्या खोलीत होता, पण त्या क्षणापासून तो हलत नाहीये, बोलत नाहीये. मी त्याचा बाप, मला सुद्धा ओळखत नाहीये. तुम्हाला काय वाटतं का? त्याची अवस्था तुम्ही मला सांगताय? त्याआधी त्याने माझ्या बाळकाकाचा खून केलाय. नाही केलाय. नाही केलाय. तेच सांगण्याचा मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय. त्याने खून केलेला नाहीये. डॉक्टर जोशी म्हणून समूह शास्त्रातले एक डॉक्टर आहेत. डॉक्टर प्रदीप जोशी.